रहस्य, हास्य आणि भावबंधांचा सुंदर संगम घडविणारा नवा मराठी चित्रपट स्मार्ट सुनबाई 21 नोव्हेंबर 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले असून निर्मिती गोवर्धन दोलताडे आणि गार्गी दोलताडे यांनी केली आहे। तसेच सहनिर्माता म्हणून कार्तिक दोलताडे पाटील यांचा सहभाग आहे। हा सिनेमा नाविन्यपूर्ण संकल्पना, रहस्याचा ताण, हास्याचा ठसा आणि कौटुंबिक भावनांचा गुंफलेला मेळ यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे। नुकत्याच प्रदर्शित झालेल्या स्मार्ट सुनबाईच्या ट्रेलरने सोशल मीडियावर प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे। कथेत नेमकी काय दडले, ही स्मार्ट सुनबाई कोण आहे आणि तिच्या आयुष्यात काय घडणार आहे असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालाय। या चित्रपटात मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत। त्यामध्ये संतोष जुवेकर, रोहन पाटील, भाऊ कदम, किशोरी शहाणे, सायली देवधर, मोहन जोशी, दीपक शिर्के, प्राजक्ता हनमघर, प्राजक्ता गायकवाड, उषा नाईक, अंशुमन विचारे, स्नेहल शिदम, विनम्र बाबल, भक्ती चव्हाण, दीप्ती सोनवणे, अनुष्का बेणके, पूजा राजपूत, सुचिका जोशी, विद्या मेहत्रे, मोनिका बंगाल, आर्या सकुंडे, वैशाली चौधरी, सपना पवार आणि कांचन चौधरी या दिग्गजांचा समावेश आहे। चित्रपटाची कथा आणि लेखन योगेश शिरसाट यांनी केले असून संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी विजय नारायण गवंडे तसेच साई पियुष या संगीतकारांनी सांभाळली आहे। गीतकार वैभव देशमुख आणि आदिती द्रविड यांच्या रचना या सिनेमात समाविष्ट असून गायक अजय गोगावले, वैशाली माडे, आनंदी जोशी, सावनी रवींद्र आणि उर्मिला धनगर यांच्या सुरेल आवाजाने चित्रपटाचे संगीत अधिक स्मरणीय बनवले। स्मार्ट सुनबाई हा फक्त एक मनोरंजनपट नसून तो नात्यांचे बंध, समाजातील वास्तव आणि रहस्य यांचा सुंदर संगम आहे। दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांच्या दृष्टिकोनातून साकारलेला हा सिनेमा प्रेक्षकांना एक नवा अनुभव देणार आहे अशी निर्मात्यांची अपेक्षा आहे। 21 नोव्हेंबर पासून स्मार्ट सुनबाई हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नात्यांचा गोडवा अनुभवायला मिळणार आहे। स्मार्ट सुनबाई हा 21 नोव्हेंबर संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतं। कृपया प्रत्येकाने म्हणजे आज नाशिकला आम्ही आहोत, उद्या औरंगाबादला आहोत, परवा पुण्याला आहोत। माझं म्हणणं पुण्यातल्या, औरंगाबादमधल्या आणि नाशिक सगळ्या लोकांनी ज्यांना जमेल त्यांनी हा थिएटरमध्ये बघा। OTTवर येईल याची वाट बघायची काय अर्थ नाही, कारण OTTवर सुद्धा समाजात मोठ्या स्क्रीनवर पिक्चर बघायला जाईल तरच निर्माते उतरू शकतात असं मला वाटतं। तेव्हा माझी विनंती आहे की जरूर थिएटरमध्ये जाऊन बघा। 21 तारखेला 21 नोव्हेंबरला स्मार्ट सुनबाई हा माझा सिनेमा रिलीज होतोय। नक्की थिएटरला जाऊन बघा। थिएटरला जाऊन बघा ह्याच्यासाठी कारण खूप चांगला एक्सपिरियन्स तुम्हाला मिळणार आहे। सुंदर लोकेशन आहे, फिल्ममध्ये खूप चांगली गाणी आहेत, 3 मस्त डान्स आहे, म्युझिक आहे, कॉमेडी आहे, थ्रिलर आहे, सगळं एका फिल्ममध्ये फुल एंटरटेनिंग पॅकेज आहे। त्यामुळे नक्की थिएटरमध्ये जाऊन 21 नोव्हेंबरला स्मार्ट सुनबाई हा सिनेमा बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा। नमस्कार, मी स्मार्ट सुनबाई या चित्रपटाचा निर्माता गोवर्धन दोलताडे बोलतो। स्मार्ट सुनबाई हा चित्रपट 21 नोव्हेंबर 2025 ला संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या पद्धतीने लॉन्च होतोय। या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे आणि स्मार्ट सुनबाई म्हणलं तर अर्थात सगळ्यांना लक्षात येते हा चित्रपट एक महिला प्रधान चित्रपट आहे आणि प्रत्येक घरामध्ये जर बाई असेल तर त्या घराला घर पण असतं। म्हणून आम्ही प्रत्येक घरातली बाई ही एक स्मार्ट वर्क करून स्मार्ट झाली पाहिजे म्हणून आम्ही या चित्रपटातून काही गोष्टी त्यांना दाखवल्या आहेत आणि हा चित्रपटाला एक बचत गटाचा बेस दिलाय आम्ही की बचत गटाच्या माध्यमातून छोट्याशा उद्योगातून मोठा उद्योग निर्मिती कशी करता येईल, आपल्या घराचं, आपल्या गावाचं, आपल्या जिल्ह्याचं नाव राज्यस्तरावर, देश स्तरावर कसं नेता येईल हे आम्ही चित्रपटातून दाखवले। परंतु फुल कॉमेडी, एंटरटेनमेंट, महिलांनी कशा पद्धतीने आपल्या घरात वर्कआउट केलं पाहिजे, आपल्या जवळच्या लोकांना कसं हँडल केलं पाहिजे, आपल्या सासूला कसं हँडल केलं पाहिजे, सासूने सुनाला कसं सपोर्ट केला पाहिजे, या सगळ्या गोष्टीवरती आधारित हा चित्रपट आहे। ह्या चित्रपटात खूप सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे, खूप म्हणजे हा चित्रपट आतापर्यंत म्हणजे महिलांसाठी खूप चित्रपट आले परंतु हा एक वेगळा चित्रपट असणार आहे। नक्कीच महाराष्ट्रातील महिलांना, पुरुषांना, लहान मुला मुलींपासून
ते वयोवृद्धांपर्यंत हा चित्रपट नक्कीच आवडेल. कारण आम्ही या चित्रपटात जोशी सरांसारखे, दीपक शिर्केंसारखे, उषा नाईक सारखे, किशोरी शहाणे सारखे हे दिग्गज कलाकार घेतले. त्यांच्याच बरोबर आम्ही सायली देवधर आहे, प्राजक्ता गायकवाड आहे, रोहन पाटील आहेत, विनम्र बाबल आहेत, अंशुमन विचारे आहेत, प्राजक्ता हनमगर आहे. भरपूर कलाकार आहेत. म्हणजे मला नावं घ्यायची म्हटलं तर खूप वेळ लागेल, एवढी मोठे म्हणजे ह्या चित्रपटातून घेतले. म्हणजे जुनी आणि नवी कलाकारांची फळी एकत्र या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला भेटणार आहे. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच चांगल्या पद्धतीने लोक पाहतील आणि मला आशा आहे की 21 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रत्येक जण चित्रपटगृहात जाऊनच पहा. कारण काय होतं की आपण OTT ला येईल किंवा टीव्हीला येईल ही वाट बघत राहतो, परंतु हा चित्रपट तुम्ही जर थिएटरमध्ये पाहिला तरच निर्माते पुढचे चित्रपट करतील असं मला असं वाटतं. की त्यामुळे नक्की हा चित्रपट पहा. धन्यवाद. आणि चित्रपटाबद्दल आवाजीने सांगितलेलं आहे, मोहन काका बोलले की माझ्या कॅरेक्टरबद्दल बोलेल. पहिला सिनेमा आहे माझा जिथे मी अजिबात बोललो नाही. त्यामुळे मुक्याचा रोल आहे म्हणून बोललो नाही. आणि त्यामुळे फार इंटरेस्टिंग कॅरेक्टर होतं आणि फिल्म ज्याच्यामुळे घडते असं ते सेंट्रल कॅरेक्टर आहे. आणि घडून सुद्धा शेवटपर्यंत सांगू शकत नाही काय झालं ते. असा तो कॅरेक्टर, त्याचं नाव आहे मान हलव्या. म्हणजे नावच मान हलव्याने सांगितल्यानंतर मी मान हलवून म्हटलं करणार म्हणून. पण प्रोसेस इतकी छान होती, लोकेशन मला काकाने म्हटल्याप्रमाणे सगळी टीम इतकी छान जमली, भट्टी छान जमली. मला असं वाटतं मनोरंजन तर आहेच, निखळ मनोरंजन आहेच, पण त्याचबरोबर एक सस्पेन्स आणि सोशल मेसेज त्यातून गेलाय. पण तो डेलिबरेटली सांगतोय असं काही कुठे दाखवलेलं नाही. हळूवारपणे तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं फिल्म बघितल्यानंतर लक्षात येईल. आणि श्री दाक्षिण्य म्हणता फिल्म सुनांना आणि स्पेशल मी पूर्वी एक फिल्म मी करण्याचं कारण असं की पूर्वी मी एक फिल्म यांच्याबरोबर केली होती, याच प्रोड्युसरबरोबर, आणि रोहितजी पण त्यात होते, रोहनजी. आणि मला असं आमचं रिलेशन इतकं छान झालं होतं की ब्लॅक म्हणतात, ब्लॅक असतात तर तुम्ही ब्लॅकली मला घेतलं होतं त्याने हे सिनेमात. आणि मी म्हटलं हो करतो मी. आणि मग मॅनेजरचा रोल मला वाटायला लागला. पण रोल खूप छोटा होता, पण छोटा जरी असला तर तो की रोल आहे. आणि मला खरंच अभिमान होतो की मला चित्रपटामध्ये काम करायला मिळालं. कारण सगळे कलाकार तोडीचे होते आणि सगळ्यांबरोबर काम करण्याचा मला खूप आनंद वाटला. मुख्य म्हणजे लोकेशन इतकं सुंदर होतं की 7 दिवस कसे निघून गेले आमचं आम्हाला कळलं नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, आमचे डायरेक्टर शिवाजीराव त्यांनी खूप मन काम केलंय आणि कुठल्या कलाकाराने सोडलेलं आहे त्याला. त्यामुळे कलाकारांचा उत्साह बघून त्यांना सुद्धा चेव जात होतं आणि ते बारीक बारीक गोष्टी सांगत होते आणि सगळेजण करत होते. अशा रीतीनं उत्तम फिल्म आम्ही केलेली आहे. तुम्ही बघा 21 तारखेला. त्यानंतर आम्हाला सांगा कशी वाटली तुम्हाला. आणि आम्हाला शुभेच्छा तुमच्या फार आवश्यक आहेत. त्या आहेतच. ती महिला आपल्या कुटुंबाला कुठेतरी एक उदरनिर्वाहासाठी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सहकार्य करेल म्हणूनच त्या धर्तीवरती हा चित्रपट आम्ही बनवलाय. आणि या चित्रपटात इंडस्ट्रीमधले माझ्या माहितीप्रमाणे कदाचित एवढे मोठे आणि जे आत्ताचा काळ गाजवत आहेत ह्या सगळ्यांचे एक संगनमत करून एकत्र ह्या कलाकारांना घेऊन हा चित्रपट बनवलाय. म्हणजेच याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल की हा चित्रपट एका वर्गासाठी नाही, की आपण चित्रपट पाहताना आपल्याला असं वाटतं की चित्रपट पाहायला गेल्यानंतर आपल्याला एक एंटरटेनमेंट, म्हणजे चित्रपटाकडे लोकांनी एंटरटेनमेंट म्हणूनच ती महिला आपल्या कुटुंबाला कुठेतरी एक उदरनिर्वाहासाठी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सहकार्य करेल म्हणूनच त्या धर्तीवरती हा चित्रपट आम्ही बनवलाय. आणि या चित्रपटात इंडस्ट्रीमधले माझ्या माहितीप्रमाणे कदाचित एवढे मोठे आणि जे आत्ताचा काळ गाजवत आहेत ह्या सगळ्यांचे एक संगनमत करून एकत्र ह्या कलाकारांना घेऊन हा चित्रपट बनवलाय. म्हणजेच याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल की हा चित्रपट एका वर्गासाठी नाही, की आपण चित्रपट पाहताना आपल्याला असं वाटतं की चित्रपट पाहायला गेल्यानंतर आपल्याला एक एंटरटेनमेंट, म्हणजे चित्रपटाकडे लोकांनी एंटरटेनमेंट म्हणूनच पाहतात. तर त्याच पद्धतीने ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.